नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खऱ्या अर्थानं आपल्या शेतीचा पाया आहे, ते म्हणजे माती परीक्षण. हे अगदी एखाद्या माणसाचं संपूर्ण वैद्यकीय तपासणीसारखंच आहे. जसं आपण आजारी पडल्यावर किंवा आरोग्याची अचूक स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन रक्त तपासणी करतो, अगदी तसंच शेतजमिनीचं आरोग्य तपासण्यासाठी माती परीक्षण करणं अत्यंत आवश्यक असतं. आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न पडतो. आपण नकळत आपल्या पिकांना उपाशी तर ठेवत नाही ना? किंवा कदाचित गरजेपेक्षा जास्तच खत भरवत आहोत? माहितीशिवाय किंवा केवळ अंदाजावर खतांचा वापर करणं म्हणजे मोठा आर्थिक फटका आणि शेतीचं नुकसान ओढवून घेण्यासारखं आहे. खऱ्या डेटावर विसंगून न राहता केलेली शेती म्हणजे अक्षरशः अंधारात तीर मारण्यासारखं आहे. आणि नेमकं हेच टाळण्यासाठी माती परीक्षण आपल्या मदतीला धावून येतं. चला तर मग या सादरीकरणात आपण हे सगळं कसं काम करतं ते पाहूया. जमिनीचं आरोग्य नेमकं काय असतं, हे परीक्षण का करायचं, त्याची योग्य वेळ कोणती, त्यासाठी लागणारी साधे साधने आणि नमुना घेण्याची अगदी अचूक पद्धत कोणती, हे आपण सविस्तर जाणून घेऊया. सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, जमिनीचं आरोग्य म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यापासून. बघा, माती परीक्षण म्हणजे केवळ त्यातली खनिजे मोजणं नव्हे. शेतातील प्रातिनिधिक नमुन्यांचं पृथक्करण करून त्यातील सेंद्रिय कर्ब, सुपीकता, जमीन आम्लधर्मी आहे की क्षारयुक्त आणि पिकासाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्य तपासली जातात. यातून जमिनीतील मायकोरायझा किंवा ॲक्टिनोमायसिटिस सारख्या फायदेशीर सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाला कसा वाव मिळेल हे समजायला मदत होते. जसं एखाद्या वैद्यकीय अहवालावरून शरीरातील उणिवा समजतात, अगदी तसंच या वैज्ञानिक चाचणीतून जमिनीचा कस आणि तिची खरी ताकद स्पष्ट होते. आता साहजिकच प्रश्न पडेल की हे सगळं करायचं कशासाठी? याचे नेमके फायदे काय आहेत? इथे प्रामुख्याने दोन मोठे धोके असतात. एक म्हणजे खतांचा अपुरा वापर आणि दुसरं म्हणजे अतिवापर. पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अन्नद्रव्य कमी पडली तर पिकांची वाढ खुंटते आणि दुसरीकडे ती प्रमाणापेक्षा जास्त दिली तर जमिनीच्या सुपीकतेवर गंभीर परिणाम होतो आणि खतांचा अनावश्यक खर्चही प्रचंड वाढतो. थोडक्यात सांगायचं तर दोन्ही बाजूने नुकसानच आहे. म्हणूनच माती परीक्षणाचे 4 मुख्य फायदे लक्षात घेणं गरजेचे आहे. यातून जमिनीत असलेल्या अन्नद्रव्यांचं अचूक प्रमाण समजतं, जमिनीच्या प्रकारानुसार पिकांचं योग्य नियोजन करता येतं, संतुलित खतांच्या वापरामुळे पैशांची मोठी बचत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता टिकवून दीर्घकालीन उत्पादन क्षमता वाढवता येते. आता हे परीक्षण नक्की कोणत्या वेळी करावं हे समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वसाधारणपणे पिकाची कापणी झाल्यानंतरच मातीचा नमुना घ्यावा. यातला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे खत दिल्यानंतर किमान 3 महिन्यांच्या आत मातीचा नमुना अजिबात घेऊ नये. कारण अलीकडेच वापरलेल्या खतांमुळे रासायनिक निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात. आणि जर शेतात आधीपासूनच पीक उभं असेल तर नमुना 2 ओळींच्या मधल्या जागेतून घ्यावा, जेणेकरून मुळांना धक्का लागणार नाही. आता वळूया त्यासाठी लागणाऱ्या साहित्याकडे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे एका इतक्या महत्त्वाच्या वैज्ञानिक चाचणीसाठी लागणारी साधने अतिशय साधी आणि आपल्या रोजच्या वापरातली आहेत. आपल्याला फक्त टिकाव, फावडं, खुरपं, एखादं घमेलं किंवा गिरमीट आणि स्वच्छ कापडी पिशवी एवढ्याच गोष्टींची आवश्यकता असते. या प्राथमिक प्रक्रियेसाठी कुठल्याही महागड्या यंत्राची गरज नसते. आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत, तो म्हणजे नमुना घेण्याची प्रत्यक्ष पद्धत. जर पिकासाठी जमीन एकसारखी असेल तर साधारण दर 2 हेक्टर जमिनीतून 10 ते 12 ठिकाणचे मातीचे नमुने घ्यावेत. इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची, ती म्हणजे बांधाकडची जागा कटाक्षाने टाळायची. आणि समजा एकाच शेतात निरनिराळ्या प्रकारची जमीन असेल तर प्रत्येक प्रकारच्या जमिनीतून पूर्णपणे स्वतंत्र नमुना तयार करावा लागतो. ते एकमेकात मिसळू नयेत. प्रत्यक्ष नमुना घेताना सर्वात आधी जमिनीच्या पृष्ठभागावरील काडी कचरा बाजूला करावा. त्यानंतर टिकाव किंवा फावड्याने इंग्रजी व्ही आकाराचा खड्डा तयार करावा. मग खुरप्याच्या सहाय्याने या खड्ड्याच्या एका बाजूची 2 ते 3 सेंटीमीटर जाडीची माती वरपासून खालपर्यंत खरवडून घ्यावी. ही पद्धत अत्यंत महत्त्वाची आहे, कारण यामुळे जमिनीचा पृष्ठभागापासून तळापर्यंतचा एक परिपूर्ण उभा छेद आपल्याला मिळतो. असे गोळा केलेले सर्व नमुने एका स्वच्छ गोणपाटावर घेऊन चांगले मिसळून घ्यावेत. आता इथे वापरली जाणारी पद्धत अतिशय हुशार आणि तर्कशुद्ध आहे. या मातीचा ढीग करून त्याचे 4 समान भाग करावेत. त्यापैकी समोरासमोरील 2 भाग काढून टाकावेत.
उरलेले 2 भाग पुन्हा मिसळावेत आणि हीच प्रक्रिया पुन्हा करावी. तर यातला कळीचा मुद्दा हा आहे की ही 4 भाग करण्याची प्रक्रिया आपल्याला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत सरतेच शेवटी केवळ अर्धा किलो माती शिल्लक राहत नाही. ही उरलेली अर्धा किलो माती म्हणजेच आपल्या संपूर्ण शेताचा अचूक प्रातिनिधिक नमुना होय. प्रयोगशाळेकडे जाण्यापूर्वी फक्त एक शेवटची पायरी उरते. जर गोळा केलेली ही माती थोडी ओली असेल तर ती उन्हात न वाळवता केवळ सावलीत वाळवावी आणि मग ती एका स्वच्छ कापडी पिशवीत सुरक्षितपणे भरून व्यवस्थित बंद करावी. अशा प्रकारे आपला नमुना परीक्षणासाठी पूर्णपणे तयार होतो. शेवटी एवढंच सांगेन की ज्याप्रमाणे रक्त तपासणी मानवी आरोग्य सुरक्षित ठेवते, अगदी त्याचप्रमाणे आज केलेलं माती परीक्षण उद्याचं पीक आणि आपलं उत्पन्न सुरक्षित करतं. माती परीक्षण ही केवळ एक कृषी प्रक्रिया नाही, तर ती जमिनीच्या शाश्वत आरोग्याची गुरुकिल्ली आहे. विचार करा, वेळेवर निदान केलं तर उद्याची समृद्धी नक्कीच निश्चित करता येते.